केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर सुद्धा असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, मुरलीधर मोहोळ उपस्थित असणार आहेत। या बैठकीमध्ये विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या 57 जागांवर मोर्चे बांधणी केली जाणार आहे। या बैठकीसाठी भाजप नेत्यांकडून जोरदार तयारी केली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा याच आपण पाहतो की महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी मेळावा होतोय। एकूणच आपण पाहतो की पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे। जवळपास याच्यामध्ये पाहतो की 1200हून अधिक जणांना या ठिकाणी पक्ष प्रवेश असणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे। सायंकाळी 5 वाजता अमित शहा कोल्हापुरात दाखल होतील। पहिल्यांदा ते अंबाबाई देवीचं दर्शन करतील आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी येऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। खरं तर कोल्हापूरचे जावाई म्हणून अमित शहा यांना ओळखलं जातं, पण याच कोल्हापूरमध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाही, त्यामुळे विशेष फोकस भाजपचा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहील हे जवळपास स्पष्ट आहे। त्यामुळे तुमचा प्रताप नाईक, Zee 24 तास, कोल्हापूर।